हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गुरुकुल. आपण आज शिकतो आहोत इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंग. मुळात आपण चॅप्टर का शिकतोय? एखादा इन्व्हेस्टर जेव्हा कंपनीच्या डिबेंचर्समध्ये, कंपनीच्या शेअर्समध्ये जेव्हा पैसे इन्व्हेस्ट करतो, तेव्हा त्याने हिशोब कसा ठेवायचा, त्याने अकाउंटिंग कसं करायचं, याबद्दलचं गाईडलाईन्स आपल्याला इश्यू केलं आहे अकाउंटिंग स्टँडर्ड 13ने, विच इज इश्यूड बाय ICAI. सो सुरुवात ह्या चॅप्टरची इकडनं होते की व्हॉट डू यू मीन बाय इन्व्हेस्टमेंट. पण त्या अगोदर आपण हे समजून घेऊया की हा स्टँडर्ड इश्यू करायची गरज का पडली, ह्याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे. सो पहिला प्रश्न आपला आहे, व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड 13. Objective of account standard is to provide guidelines about accounting treatment of investment. Objective of AS13 is to prescribe the अकाउंटिंग ट्रीटमेंट, की अकाउंटिंग कसं करायचं कोणाचं, इन्व्हेस्टमेंटचं, आणि त्यामधून जे इन्कम जनरेट होतात त्याचं पण अकाउंटिंग कसं करायचं, ह्याचे रूल्स, ह्याचे गाईडलाईन्स आपल्याला AS13 मध्ये पाहायला मिळतात. हा आपल्याकरता एक ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन येऊ शकतो एक्झाम मध्ये. ठीक आहे, फिलअप करता, ट्रू ऑर फॉल्स करता येऊ शकतं. ओके, सो पहिला आपला ऑब्जेक्टिव्ह काय बघितला आपण, की ट्रीटमेंट, अकाउंटिंग ट्रीटमेंट कशी करायची इन्व्हेस्टमेंटची, म्हणजे इन्व्हेस्टमेंटचं अकाउंटिंग कसं करायचं, आणि इन्व्हेस्टमेंट मधून जे इन्कम तयार होत आहे त्याचं पण अकाउंटिंग कसं करायचं. त्याचबरोबर अकाउंटिंग ट्रीटमेंट करण्याबरोबरच त्याचं रेकॉग्निशन, म्हणजे ओळखायचं कसं की हे इन्व्हेस्टमेंट आहे की नाही आहे. ओके, त्याचं इन्कम कधी अक्रू करायचं, म्हणजे डिव्हिडंड, शेअर्स, इंटरेस्ट, डिबेंचर, हे जे इन्कम जनरेट होतात हे इन्कम कसे अक्रू करायचे, रेकॉग्निशन. नंतर मेजरमेंट म्हणजे कॅल्क्युलेशन, किती इंटरेस्ट अक्रू करायचा, किती डिव्हिडंड अक्रू करायचा, डिव्हिडंड कोणत्या कॉलम मध्ये अक्रू करायचा, मेजरमेंट. प्रेझेंटेशन, ते शो कसं करायचं, अकाउंटिंग कॉलम कोणते आखायचे, किती कॉलम आखायचे, आणि ते कोणत्या हेडिंग मध्ये कव्हर करायचे, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट, त्यामध्ये कसे कव्हर करायचे. आणि डिस्क्लोजर ऑफ रिक्वायरमेंट, म्हणजे इन्व्हेस्टमेंट डिस्क्लोज कसे करायचे, शो कसे करायचे. हे सगळं गाईडलाईन्स, हे सगळं कॅल्क्युलेशन जे आहे हे आपल्याला इन्व्हेस्टमेंट अकाउंट स्टँडर्ड AS13 मध्ये पाहायला मिळणार आहे. ठीक आहे, हा आपला चॅप्टरचा भाग आहे पूर्ण. सो आतापर्यंत आपण काय शिकलो, AS13 मध्ये आपल्याला काय शिकायला मिळत आहे, इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंग शिकायला मिळत आहे. सो हा आपल्याकरता एक ऑब्जेक्टिव्हचा पार्ट आहे. नंबर 2 आपल्याला काय शिकायला मिळालं, की ऑब्जेक्टिव्ह काय आहे अकाउंटिंग स्टँडर्डचं, तर ते आहे टू प्रिस्क्राईब द अकाउंटिंग ट्रीटमेंट, इन्व्हेस्टमेंटचं अकाउंटिंग कसं करायचं. तसंच त्यातून जे इन्कम तयार होतं, शेअर्सचं इन्कम आहे डिव्हिडंड, डिबेंचरचं इन्कम आहे इंटरेस्ट. ओके, सो ह्यांचं सुद्धा कसं अकाउंटिंग करायचं हे पण आपल्याला AS13 मध्ये पाहायला मिळतंय. नेक्स्ट, इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर त्याचं प्रेझेंटेशन कसं करायचं, त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, ते कुठे शो करायचं, तसंच त्याचं रेकॉग्निशन कसं करायचं, हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय इन AS13. ऑलराइट, सो द स्टँडर्ड एम्स टू एन्श्योर दॅट इन्व्हेस्टमेंट्स आर अकाउंटेड फॉर इन अ कन्सिस्टंट अँड ट्रान्सपरंट मॅनर, की इन्व्हेस्टमेंट रेकॉर्डिंग करण्याच्या ज्या काही पद्धती आहेत त्या कन्सिस्टंट ठेवाव्यात. सो कन्सिस्टंट मॅनर असला पाहिजे, कन्सिस्टंट पद्धतीने रेकॉर्डिंग व्हायला पाहिजे. ह्यामुळे काय होईल, युजर्स ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट टू मेक इन्फॉर्म्ड डिसिजन्स. बघा, कोणत्याही प्रकारचे इन्व्हेस्टमेंटवर डिसिजन घेण्याकरता आपल्याला जी इन्फॉर्मेशन मिळते अगोदर अकाउंटिंगचे मिळते हातामध्ये, ते कन्सिस्टंट, प्रॉपर, ट्रान्सपरंट असलं पाहिजे. ठीक आहे, आणि ह्याच करता गाईडलाईन्स आपल्याला इश्यू केल्यात AS13 ने फॉर इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंग. ठीक आहे, तरी लहानशी शॉर्ट नोट पाहिली आपण ऑब्जेक्टिव्ह ऑफ AS13, की मुळात इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, व्हॉट डू वी मीन बाय इन्व्हेस्टमेंट. समजा आता बघा, मी एक टीचर आहे, जर मी गोल्ड परचेस केलं तर ते इन्व्हेस्टमेंट आहे का, येस इन्व्हेस्टमेंट आहे. का बरं, कारण मी गोल्ड का परचेस करतोय, फॉर ऍप्रिसिएशन. माझी काय अपेक्षा आहे की गोल्ड मध्ये पैसे इन्व्हेस्ट केले तर उद्या ते गोल्डची व्हॅल्यू वाढेल, तर वा वा आपले पैसे वाढतील, आपली व्हॅल्यू ऍप्रिसिएट होईल गोल्डची, ह्या हिशोबाने इन्व्हेस्टमेंट केले. समजा मी पैसे इन्व्हेस्ट केले, टीचरने इन्व्हेस्ट केले पैसे इन शेअर्स, इन डिबेंचर्स, तर ते आहे का इन्व्हेस्टमेंट, तर हो. इथे मला काय उद्देश आहे, इंटेन्शन काय आहे, अगेन ऍप्रिसिएशन एज वेल एज अर्निंग इन्कम. पण समजा मी एक गोल्डस्मिथ आहे, मी एक सोनार आहे, आणि मी गोल्ड परचेस केलं, तर मग ते इन्व्हेस्टमेंट होईल का, आन्सर इज नो. कारण की गोल्डस्मिथ जो आहे तो तर सेल करता घेतोय, आणि सेल करता जर वस्तू घेतली असेल तर ती इन्व्हेस्टमेंट पकडली जाणार नाही. लक्षात घ्या, इथे शेअर्स, गोल्ड पेक्षा इंटेन्शन ऑफ परचेस, इंटेन्शन ऑफ होल्डिंग इम्पॉर्टंट आहे.
सर ह्याचा अर्थ असा होतो का की घेतलेली वस्तू विकायचीच नाही? नाही, असं नाहीये. तुम्ही शेअर्स घेतले तर कधी ना कधी विकणार आहातच, पण विकण्याचा उद्देश मुळात नाहीये. नॉर्मली मी विकणार नाहीये ते. मी विकत घेणार, ते होल्ड करणार आणि जर वाढले तर केव्हा तरी जाऊन विकणार. त्याला म्हणतोय मी इन्व्हेस्टमेंट. ऑलराईट, गोल्ड मी परचेस केलं, ठीक आहे, आणि जर वाढलं, खूप गरज पडली तर मी विकेन, तर ती इन्व्हेस्टमेंट आहे. पण गोल्डस्मिथ काय करतो? विकत घेतानाच म्हणतो की मला हे विकायचंच आहे. परचेस करताना म्हणतो की मला हे विकायचंच आहे, मला वापरायचं नाहीये ते, मला ते विकायचं आहे. मग तो स्टॉक झाला. ठीक आहे. जर मी शेअर्स मध्ये पैसे इन्व्हेस्ट करतोय, अज्युमिंग दॅट फॉर ॲप्रिसिएशन, फॉर डिव्हिडंड, तर ते झालं इन्व्हेस्टमेंट. पण मी ब्रोकर आहे, मी शेअर्स परचेस करून लगेच विकणारच आहे, तर तो स्टॉक झाला, ती इन्व्हेस्टमेंट नाही झाली. सो मुळात इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? इन्व्हेस्टमेंट म्हणजे अशा गोष्टी ज्या आपण का परचेस केल्यात? तर इन्कम अर्न करण्याकरता किंवा त्याचं ॲप्रिसिएशन एन्जॉय करण्याकरता आपण जे पैसे इन्व्हेस्ट केलेत ते आपलं इन्व्हेस्टमेंट आहे, ते आपलं काय गुंतवणूक झाली. ऑर बोथ, बघा त्यांनी म्हटलंय की इन्कम अर्निंग चालेल, ॲप्रिसिएशन चालेल, दोन्ही चालेल, अदर दॅन सेल इन ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेस. इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंग करताना आपल्याला दोन टाईपचे इन्व्हेस्टमेंट्स बघायचे. ठीक आहे. असे इन्व्हेस्टमेंट्स ज्याचं काय आहे, इन्कम फिक्स्ड आहे, आणि असे इन्व्हेस्टमेंट ज्याचं इन्कम फ्लक्च्युएटिंग आहे. असे कोणते आहेत इन्व्हेस्टमेंट सिक्युरिटीज ज्याचं इन्कम फिक्स्ड आहे? तर डिबेंचर्स, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, ह्यांचं इन्कम फिक्स येतं. म्हणजे आपण डिबेंचरमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले तर आपल्याला फिक्स रेट ऑफ इंटरेस्ट मिळतो. इथं आपल्याला फिक्स रेट ऑफ इंटरेस्ट मिळतो. ह्याचा रेट फिक्स असतो. रेट ऑफ इंटरेस्ट इज फिक्स्ड, आणि म्हणून आपण म्हणतो याला फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीज. ह्या सिक्युरिटी म्हणजे डॉक्युमेंट्स. ओके, सिक्युरिटी म्हणजे डॉक्युमेंट्स इश्यूड बाय कन्सर्न ऑथॉरिटी. तर ह्या सिक्युरिटीमध्ये पैसे इन्व्हेस्ट केल्यावर आपल्याला फिक्स रेटने पर मंथ, पर इयर इन्कम मिळत जातं. सो ह्याला म्हणतो आपण डिबेंचर्स. ह्याची ट्रीटमेंट थोडी वेगळी आहे. ठीक आहे. पुढे आहे इन्व्हेस्टमेंट इन फ्लक्च्युएटिंग इन्कम. हे कोणते आहेत? तर शेअर्स, वी गेट डिव्हिडंड. आता हे म्हटल्यावर मुलं म्हणतात सर प्रेफरन्स शेअरचं डिव्हिडंड तर फिक्स्ड आहे. हो, पण इथे आपल्याला शेअर्सला ह्याच प्रकारे कन्वर्ट करायचा आहे, विचार करायचा आहे. ऑलराईट, ठीक आहे. सो शेअर्स डिव्हिडंड करता आपण हा अप्रोच वापरला आहोत, जिथे इन्कम कसं आहे, फ्लक्च्युएटिंग आहे. ऑलराईट. सो आपल्याला चॅप्टरमध्ये पार्ट ए, पार्ट बी असं करायचं ह्याला. ठीक आहे. सो जेव्हा एक्झाम मध्ये क्वेश्चन समोर येईल ना, आपल्याला हे चेक करायचं आहे की कोणता अप्रोच आपल्याला घ्यायचा आहे, ए की बी, पार्ट ए की पार्ट बी, फिक्स इन्कम का फ्लक्च्युएटिंग इन्कम, हे आपल्याला ओळखायचं आहे. सोपं आहे खूप, काय टेन्शन नाही आहे. ओके, आता बघूया आपण ऍडजस्टमेंट्स. बघा, ह्या पार्टमध्ये म्हणजे ह्या टाईपचा क्वेश्चन आला तर त्यामध्ये कोणत्या ऍडजस्टमेंट्स, कोणते आपल्याला अकाउंटिंग करायचं आहे. फर्स्ट आपल्याला ओळखायचं आहे ओपनिंग बॅलन्स. त्याची आपल्याला व्हॅल्यू दोन प्रकारची, नॉमिनल व्हॅल्यू आणि कॉस्ट व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ओके. नंबर 2 बघायचं आपल्याला परचेस. इथे परचेसचा अर्थ काय की मी पैसे भरले आणि इन्व्हेस्टमेंट आल्या, म्हणजे इन्व्हेस्टमेंट विकत घेतली. डिबेंचर परचेस केले, शेअर्स इथे येणार आहे, डिबेंचर्स और गव्हर्नमेंट सिक्युरिटीज विकत घेतल्या. सो परचेस. सो इथे आपण इन्व्हेस्टमेंट करतोय. आता ह्या ठिकाणी परचेसच्या केसमध्ये परत दोन टाईप पडतात, एक्स इंटरेस्ट आणि कम इंटरेस्ट. हे आपण जेव्हा सम येईल तेव्हाच बघूया. सो तुम्हाला सांगतोय की दोन प्रकार आहेत, एक्स इंटरेस्ट आणि कम इंटरेस्ट. मग आलं सेल. ऑलराईट, जर काही वेळ आली आणि आपण इन्व्हेस्टमेंट विकल्या, ठीक आहे, परत इन नॉर्मल केस आपण ते विकत नाही आहोत, पण वेळ आली, आपल्याला वाटलं की भाव वाढलाय, विकून टाकूया, आणि विकला आपला माल, शेअर्स आपण शेअर्स विकले, ठीक आहे, डिबेंचर्स विकले, तर त्यावेळेला प्रॉफिट झाला की लॉस झाला हे आपल्याला बघायचं आहे. प्रॉफिट लॉसचं कॅल्क्युलेशन हे फक्त सेलच्या वेळेला होणार आहे. ऑफकोर्स परचेसच्या वेळेला प्रॉफिट लॉस विचार करायचा नाहीये, सेलच्या वेळेला करायचा आहे. ठीक आहे. आता हे काय आहे, डिबेंचर्स, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, ह्यावर काय मिळतं आपल्याला, इंटरेस्ट मिळतं. मग इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन हे असतं पिरियॉडिक. वाय पिरियॉडिक? बाबा रे, सिंपल फॉर्म्युला आहे, नॉमिनल व्हॅल्यू मल्टिप्लाय बाय रेट डिवाइड बाय 100, तो टक्क्यामध्ये असतो, मल्टिप्लाय बाय 12, आणि इथे असणार आहे पिरियड असणार आहे, 3 महिने, 4 महिने, 5 महिने. हे कॅल्क्युलेशन आपल्याला प्रत्येक एंट्रीच्या वेळेला करायचं आहे. सिंपल PNR चा फॉर्म्युला आहे, PNR चा फॉर्म्युला आहे वाहन, प्रिन्सिपल अमाऊंट मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ मंथ्स मल्टिप्लाय बाय रेट. ठीक आहे, तो फॉर्म्युला वापरायचा आहे. सिम्प्लिफाय केला आपण, नॉमिनल व्हॅल्यू सम दिलेली असते,
रेट सम दिलेला असतो, पिरियड आपल्याला फाइंड करायचा आहे, कधीपासून कधीपर्यंत इन्व्हेस्टमेंट होल्ड केली आहे, आपण घेतली कधी, विकली कधी, तो मंथ शोधायचे, आपल्याला इंटरेस्ट फाइंड करायचा आहे. ऑलराईट. लास्ट आहे व्हॅल्युएशन ऍट द एंड ऑफ द इयर. ठीक आहे, की आपल्याकडे जे डिबेंचर्स आहेत, आपल्याकडे ज्या गव्हर्नमेंट सिक्युरिटी आहेत, त्याची मार्केटला व्हॅल्यू किती आहे. ठीक आहे, त्याचं कॅल्क्युलेशन करून आपल्याला कम्पेअर करायचं आहे. सो इथे लहानसा कन्सेप्ट अशी आहे, बुक व्हॅल्यू ऑर मार्केट व्हॅल्यू विच एव्हर इज लोअर, ही आपल्याला व्हॅल्यू रेकॉर्ड करायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला क्लोजिंग करायचं आहे. सो लिटरली ह्याच स्टेपने आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. मी आता फक्त तुम्हाला स्टेप्स सांगितल्यात. आपण जेव्हा एक्झाममध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण जेव्हा, त्याला सांगितलं आम्ही स्टेप बाय स्टेप कसं जायचं आहे, व्हॅल्यूज कुठनं पिकअप करा आपल्याला करायचे. ठीक आहे, हा झाला पार्ट ए, इन्व्हेस्टमेंट इन फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीज. आता पार्ट बी बघूया, तो आहे इन्व्हेस्टमेंट इन फ्लक्च्युएटिंग इन्कम. आता हा काय प्रकार आहे बघा, इथे पण सेम आहे, ओपनिंग बॅलन्स. इथे पण आपल्याला नॉमिनल व्हॅल्यू आणि कॉस्ट फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे, आता इथे मग शिकवतो बघा, एक्स ऑर कम इंटरेस्ट, पण इथे इंटरेस्ट मामलाच नाहीये, हे तर शेअर्स आहेत, इथे इंटरेस्ट लागूच होत नाही. ऑलराईट. सो एक्स इंटरेस्ट कम इंटरेस्ट हे कॅल्क्युलेशन इथे लागू होणार नाहीये. पण शेअर्स म्हटले, स्पेशली इक्विटी शेअर्स जर म्हटले तर राईट शेअर्स, बोनस शेअर्स अशा काही कन्सेप्ट येतात, त्यांचं आपल्याला कॅल्क्युलेशन बघावं लागेल. ठीक आहे, ओके. समज बघूया आता, त्यात नको म्हणजे असं असेल. सेल्स, सेल्सचं सेम आहे, सेल झाला की परत प्रॉफिट झाला की लॉस झाला, हे आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. डिव्हिडंड कॅल्क्युलेशन, हा आता जसं इंटरेस्ट कसं होतं, पिरियॉडिक, इंटरेस्ट वॉज पिरियॉडिक है ना, प्रत्येक मंथला ठरलेलं फिक्स्ड इन्कम होतं. डिव्हिडंड फिक्स आहे का, तर नाही, ते फ्लक्च्युएटिंग आहे. त्यामुळे तुला समज सांगणार की ह्या वर्षी इतका इतका डिव्हिडंड अप्रूव्ह झाला. ऑलराईट, पण तो कधी अप्रूव्ह झाला, इयर एंड मध्ये होणार का एजीएम ला होणार. आन्सर आहे एजीएम ला. एजीएम म्हणजे अॅन्युअल जनरल मीटिंग. 31 मार्चला अकाउंटिंग इयर संपलं, कंपनी प्रॉफिट कमवला, पण त्या दिवशी आपल्याला प्रॉफिटची एंट्री करता येणार नाही, फॉर डिव्हिडंड एंट्री करता येणार नाही. अकाउंटिंग इयर संपल्यानंतर जेव्हा एजीएम होईल, सगळे मेंबर्स भेटतील, तेव्हा ते डिव्हिडंड अप्रूव्ह करतील आणि तेव्हा आपल्याला एंट्री पास करायची आहे, तोपर्यंत थांबावं लागेल फॉर डिव्हिडंड. आणि ह्यामुळेच प्री डिव्हिडंड आणि पोस्ट डिव्हिडंड असे दोन प्रकार पडतात. बिकॉज अकाउंटिंग इयर एंड वेगळीकडे आहे आणि डिव्हिडंड वेगळीकडे आहे. ह्या तारखांमध्ये जो गॅप पडलाय, त्यामुळे प्री आणि पोस्टचा एक नवीन फंडा तयार होतो, तो आपल्याला बघायचा आहे. आणि मग परत तेच मार्केट व्हॅल्यू चेक करायची आहे, बुक व्हॅल्यू ऑर मार्केट व्हॅल्यू विच एव्हर इज लोअर रेकॉर्डिंग करून मग आपल्याला क्लोजिंग करायचं आहे. ऑलराईट. सो दोन पार्ट आहेत, या दोन पार्ट आपल्याला चॅप्टर असणार आहे. ठीक आहे, हा आपला चॅप्टरचा एक ओव्हरव्ह्यू झाला, इंट्रो झाला. आता बघूया आखायचं कसं. बघा, तुम्ही हे ऑब्झर्व करा आणि विचार करा की हे कशा करता असणार आहे, फॉर शेअर्स की फॉर डिबेंचर्स. येस, आन्सर इज डिबेंचर्स. बिकॉज इथे बघा आपण इंटरेस्ट म्हटलंय, इंटरेस्ट. ऑलराईट. आणि हेच गोष्ट आहे, जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट डिबेंचर मध्ये करता आहात, तेव्हा हा जो कॉलम आहे हा तुम्हाला इंटरेस्टचा बनवायचा आहे. सेम कॉलम्स, पण जेव्हा तुम्ही शेअर्स मध्ये इन्व्हेस्ट करताय, तेव्हा तुम्हाला हा डिव्हिडंड कॉलम बनवायचा आहे. दोघात काही फरक नाही, फक्त इथे डिबेंचरला इंटरेस्ट येणार आहे आणि शेअर्सला येणार आहे डिव्हिडंड, बस हाच काय तो फरक आहे. बाकी फॉर्मॅट जो आहे तो आपल्याला सेम ठेवायचा आहे. डेट, पर्टिक्युलर्स, एनव्ही नॉमिनल व्हॅल्यू, त्यानंतर इंटरेस्ट किंवा डिव्हिडंड ऍज द केस मे बी. डिबेंचरला इंटरेस्ट, शेअर्सला डिव्हिडंड अमाउंट अँड सो ऑन, सेम टू सेम. डेबिट रेकॉर्ड्स, क्रेडिट रेकॉर्ड्स. ठीक आहे, हे आपल्याला फिलअप करत जायचं आहे.